आता काम सगळे उरकले, बरं झालं. आपला बंगला नाही अगं बाई, टिपला नीट ठेवायला फाशीची काय तुम्हाला अहो रस्त्यात- चपला म्हणजे मग तुम्ही डुलता ती नाही दिसत, तुम्हाला चपला बरं दिसल्या. नाही नाही मग ती चपला इथं रस्त्यात पडलं मग हा कोण नाही पडणार तुमच्या शिव्या. जरा हिशोबात राहायचं. तुम्ही हिशोबात राहा पहिलं. तू बाप आहे काय मग? मी काय? काय बापू तुमचा मग असले आवलात पोटाला नाही आलेली बरी. माझ्या घरी जर नीट नाटक राहायचं असेल ना तर आपल्याला सांभाळायचं. हा. आपण घराचा मालक आहे. हा 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 झालं झालं का? नीट उभा राहता येतं का आपल्याला? घराच्या मालक आहे काय ही काय? पैसे दे चल. ऐका अय ऐका की तू याकडे पैसे नाहीत काय? माझ्याकडे काय खजिना ठेवलाय काय तुम्ही आणून? लय मोठा एवढा मोठा. अय, एक दिवशी असा मोठा खजिना असणार आहे आपल्याला. काय चाललंय काय चाललंय तुमच्या बापाला समजून सांगा. बापू तुम्ही कधी सुधारणार हो? कधी सुधारणार आहे? सांगा बरं. तुम्हाला सुधारवल्या शिवाय आपण सुधारणार. आम्ही सुधारलो आम्ही. शिकले. हे असं रोज चालू असलं सुधारलो आम्ही. एक दिवस कोट्या रेषाचं पोरग मग असं फिरशीन पैसे मुजीत आता आम्हाला बेवडीचे पोरं म्हणून म्हणते त्याचं काय चाललंय. आता आपण रोडपती आहे, थोड्या दिवसांनी फार बेकारपती होणार. अरे तुला अशी हेनी मिळवीन कशानी? कशानी? सोन्यानी हा. राहून द्या गळ्यात असे हा, इतकं लांब इतकं दगडाची माळ घालतात ना आणून बापू. गळ्यात. बापू हम्म. अहो तुम्ही सुधारणार कधी आहे? तुमचे निम्मा वय झाले आज हा? आज गेलं ना आपलं आता पार हा? भारी चान्स आहे आज. एक काय- कसलं? 200-300 दे कसं यायला काय डोसून यायला परत तिकीट फाडायचे लॉटरीचं आपल्याला. नाही माझ्याकडे पैसे नाहीत. अय तुला वाटत नाही का काय बाप कोट्या दिस पोरग कोट्या दिस सून कोट्या दिस. तेव्हा होऊन आम्ही तेव्हा मग आता नाही पैसे आमच्याकडे. आता एक काम करा, अगोदर उसनं पासनं घ्या आणि अहो. बघा. अगोदर गुतावं लागतं हम्म. आणि मग आणि गुतूस तर मग आपण मेल्यावर काय करायचं? याच्यात गुतावं लागत आधी. अरे गुतावं लागतं, पैशाची गुंतवणूक केली की त्याची वाढ होती वाढ. मग दिसलं आम्हाला दिसलं. बँकेत टाकता काय नेऊन वाढ व्हायला? लय, तुला कळती का लॉटरी कशी असते कळती का? नाही. एवढं तिकीट असतं त्याच्यावर लाख पोटभर 2 लाख 5 लाख. 20 लाख राहिले का? अरे नशीब तो बेकार आहे का तुमच्यासारखा? मग पैसे कशाला मागता आम्ही नशीब भिकारीचं? घेऊन लढावं लागतं. तुमच्या बापाला समजून सांगा. काय समजून माणसानं सांगायचं? प्रयत्न मला भिकारी वाढी- म्हणते ते. तुला नाही म्हणत ओय. तू जरा लगेच मानावर घेते तू थांब ना जरा. म्हणत नाही आहे. बघितलं का? हम्म. बापू ओ बापू तिला काही नका म्हणू आमच्याकडे पैसे नाही. ओय. तुम्ही दुसरीकडून घ्या. तुम्हाला काय करायचं जमत नाही. बाप हात बोलतोय तुम्हाला उलट सहकार्य करायचं जमत नाही कशाला का? जुगारामध्ये आत बसव. दे आम्हाला पैसे. नको तसे पैसे. दे ना घराच्या बाहेर कडे. पैसे नाही देत जा. आमच्याकडे जा. काय करायचं ते पैसे करा. घेतल्याशिवाय मी हलत नसतो. आणि हालू तर राहिले अशी करतात. दागिना चाललाय. आमच्याकडे दी म्हणल्यावर मला जास्त बडबड जमत नाही. आणि कोण बडबड करताय? आपण करतोय. आपण मोजक्या पिल होत. आणि हे मोजक्या शब्दात मला हा उत्तर पाहिजे का? 300 नाही पैसे आमच्याकडे नाही दिल्यावर दे काय म्हणल्या. नाही काय तुला करायचं देता येईल का? नाही आमच्याकडे. तुला देता येतील का पैसे? बापू 4 लोक बघू राहिले तर हा. आधी फक्त चव घातलेली तुम्ही. मी बाप आहे तुमचा. मग असू द्या ना मग असं हा. वाटलं काय आम्हाला चव घालणार. बापाने पोराच्या अंगावर योग्य वेळी हात टाकल्या तर ती हम्म. प्रगती होती. हा प्रगती आता प्रगती होईल ना. आता प्रगती नाही भिकारपती दुर्गती होईल झाली आता. आमची दुर्गती तुमच्यामुळे. तुला नाही जमणार द्यायचे पैसे. नाही पैसे आमच्याकडे. तुम्हाला हाकलीत असतो करायच्या बाहेर. हा. हा तुम्हालाच हाकलीत तुम्हाला ना दाखवून आम्ही. देतो आम्ही जा. आता. आलेले कोण भर रुपये 1 रुपये देणार नाही तोंडाकडे बघत राहशील. अहो, नको पैसे द्या करशील तरी देणार आणि नाही. किती द्यायची काही? द्या. बारक्या लेकराला त्यांना सांगा तुम्ही. बारक्या लेकराला कोट्याधीश गाडी बंगला हेलिकॉप्टर हा, नाही. सगळं हा. देऊन टाका सगळं चल, इमान चल. पण देऊन टाका. तुम्ही भिकारीच हा, राहणार आम्ही भिकारी. असू द्या असू द्या. नको त्या डोक्याला लागू चल. चल हा, मी हा. पण जातो. जाऊन दे, जाऊन दे इकडे म्हाताऱ्याला. इकडे जातो तुमच्याकडे नाही डंगरे ना भिकारी इकडे. अंगावर पिसाळले. म्हाताऱ्याच्या डोक्यात बटाटे भरलेत एवढाले. अगं, आम्ही करावं लागतं सण आता काय आता हाणलं बिनलं तर लोक नाव ठेवते ना आम्हाला म्हणून जाऊ तुम्ही दे म्हणतो. करा सण, मी का करू? मी चाले माहेरी. जा तू जा नाही तर मी जातो. काय लागलंय? जा बाई. त्या बापाने कोयता दिलाय आणि या- ए, आहो तसं. काय गं? अक्षा आहे ना लेकरू चांगलंय देत असतंय पैसे ती. हा अक्षा कमनदार लावून बसले ते नवरा बायकोला काही कामच नसते दिवसा बी दार लावून. अय
अक्षय हो. बापू अरे वा बाहेर तिकडे असं गप कुणी दार उघडतो गपकून दारू उघडे मग अहो सुकाने अगोदर द्या मला घरात आगतो का अहो घरात कुठं अगोदर बाथरूम इथे बाथरूम एकटाच तू नाही नेतो ना तिला बी बायकोला बी उरकलं का काय बाहेर झाला असेल तर काय बापू हागायला पा कवा बी कसं हागाय तुम्हाला माझं पोट बिघडलं काय करायचं मी टायमाला खात जावं मग टायमाला हागायला येईल. काय 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 काम होतं पैसे पाहिजे होते जरा पैसे नाही तर माझ्याकडे हागायला ती खायला येतात पैसे तुम्हाला आणि मग मला द्यायला नाही काय हा मला वाटलं की हागायला बी पैसे लागत आहेत काय दे. कुठून देऊ काय झालं अगे मात्र तिकडे थांबायचं ना बापूंला माझं ऐकन तर खरं नाव- दररोजच कर कसं झालं यांचा बायकोनी नवऱ्याच्या बरोबर राहायचं असतं. नाही बरोबर आहे ना तिला बी संग येणार होतो ना काय ना तिने हे बघा हे नका वाढवलेत कशी धुईन सांगा बरं मग काय बोलता बापू आणि तुम्हाला माहिती आहे मला मुळव्याचा त्रास आहे म्हणून कोमच बाहेर काढायची तुला म्हणलं ना ते नका काढून ठेव म्हणून या बापूला एक तर कळत नाही काही लग्नाला गेले होते कुणाच्या माझ्या तुमच्या- माझ्या नसेल हा. तुमच्या कशाला जाईन बापू आता झालं हे दोन पार आलेत मोठे झालेत त्यांचे लग्न झालेत बरं पोरं ते- होते ना आमचा आता आम्हाला तर चल. तुम्हाला लग्न करायचं काय मला बायको नाही हं? ही आणायची काय येडे बिडे झालं काय डोक्यात पडलं की तिकीट काय तिकीट ते फाडायचं ना ते अरे तिकीट एसटीच भेटतंय इथं का कंडक्टर का मी लॉटरी आपल्याला लखोपती व्हायचे एवढे लॉटरीचे तिकीट हे केले तरी आतापर्यंत लागलं का एक बी लागलं नाही आणि इथून पुढे बी लागणार नाही इंतजार बड़ी चीज रहती है धीरे धीरे लेना पड़ता है सब मिलता है. काय धीरे धीरे लेना पडतंय हिंदी पिक्चर जर कमी बघत जा सगळं हिंदी होऊन बसलंय बापू ऐका हं? ते त्यांना सोडून द्या अहो, ए! काही नात असला म्हणजे मला बाकीचा वाह्यात नाही फक्त तेवढाच आहे काय म्हातारपणी तेवढा आहे. तेवढंच आहे की घरात पैसे ठेवले का तुम्ही लॉटरी आहे. लॉटरी फाडिता वरून दारू पिता लोकाला पाजिता आतापर्यंत तुम्हाला पाजलं ना काय ते हे दूध पाणी सगळं काय केलं कोणी दिलं तुम्ही पाजलाय दूध मग? आईने पाजलं बिचारी गेली मरून ते असते अरे ते गेल्या बाटल्या भर पाच व तोंडात भर पाच काय अरे मला आता तुम्ही म्हातारपणी दोन दोन असून काय कामाचं ह्यांना जमत सगळं नटा पटा सगळं आणून देता आणि मग मला मग तुम्हाला दूध पाजू का मी आता ते पैसे दे अडवण नको तू अहो, बापू. बापू काय करताय तुम्ही लाज अहो, वाटते का तुम्हाला आधीच लय तुला पिला अडकं. तुला अडकाय तुला हात लावला बाई मग तू त्याला पुढची का पडलेत ते पिलेत म्हणून तुला कळत नाही का ती आहे ना मोठं लायक नाही तुला अडकाय ना तुझा जीव आहे ना माझ्यावर मग माझा नाही का तुझ्यावर हाय ना जीव तुला कोट्याधीश करायची असा गाडी एक मोठी बांगला ही तुम्हाला आहे ना बघितलं ना त्याच्या अशा उरावून कट मारून जायचं त्याला अहो, त्याला बाप- गाडीत बसवायचं ना परत कधी बापू हे ऐकू ऐकू पार काटाळा आलाय गाड्या आता दे. माहिती का तुम्ही बघू दे अहो इथं कुठं पैसे दे यार, दे. याच्यात पैसे असतात का दे, चल. एक तर 100 नाही घातलेली मी दे परत ते काय होतं टायमिंग सोडून गेलं ना मग ते नेमकं नंबरला आपला नंबर यायचा आणि ते ती बरं, हाकीच मी बंद का- व्हायची. मी काय म्हणतो ते बघू ना तुम्ही चिठ्ठी तर मी पैसे तुम्हाला ऍडजस्ट करून देतो कुठून तरी. तसं नाही उभं करीत ती अगोदर हे हाताने द्यायचं हे हाताने घ्यायचं पण आता पैसे दिले की तिकीट अहो बापू खिसा दिसतो कुठं आहे का मला या टायरला कुठं खिसा आहे तुझं बघू दे तिथं काय बघा आता तिला तिला कुठं खिसा येतात अरे बायांच्या कमरेला पैसे असते ते असते मग कमरेला हात घालता का बापू तुम्ही जा बरं तुम्ही ओके जा तुम्ही दारात बसतो नळ चालू कर भाऊ. हे बापू हागून देत नाही सुखाने पुरी लवकर ये घेऊन त्याला लय अवघड झालंय आता काहीच खरं राहिलं नाही या घरात म्हातारा येणार पैसे मागणार ती दारू पिऊन येणार डुलत 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 नागिनीवानी आणि द्या पैसे कुठून आणायचे सारखे सारखे पैसे बरोबर बोलली बाई तू ते म्हाताऱ्याचं काही कळानच मला घरात काय मेल्यासारखं झाड रागायला लावलंय लागलंय. पैशाचं हालिवलं की आले पैसे मग काय तर साधं येड नाही लावलं त्यांनी लय येड लावले. अगं घराचं जाऊन दे घरामध्ये तर पैसे मागतच होता बाथरूम बी सोडलं नाही त्यांनी पैसे मागायला म्हणजे अगं सकाळीच आमच्या यांना पैसे मागत होता बाथरूम मध्ये येऊन आणि बाथरूमला पण घर समजलं म्हणतात दोघं नवरा बायको आता दिवसा ढवळे पण रूम मध्ये गाडी लावून बसता काय तर मग माझा नवरा बाहेर आला तो म्हणला रूम मध्ये नाही काय बाई लय अवघड केलं बाई डोक्याला अवघड झालं. तापच झालाय नुसता. अगं हागून सुद्धा येणार म्हणजे सुखानी म्हणजे हे लयच अवघड झालंय मग घरात. काय तुम्ही म्हणलं ती काड्या कुड्या लावी ती आता दिवसा कसल्या अहो, काय काड्या नाही कुड्या? हो. तुम्हाला माहितीये ना ते बाबांचं सांगत होतो आम्ही
काय झालं का आता परत काय केलं ते म्हातारीने? बसा. दररोजच काय? कटकट झाली मग काय तर काय झालं आता तुम्हाला तर माहिती रोजची सवय लागली का नाही त्या म्हातारीचं? आता जास्त त्याच्याकडे डोकं लावायचंच नाही तुम्ही. आता तुम्ही सांगा बरं भाऊजी मला, आता आपण त्यांना पैसे द्यायच्या ऐवजी आपण सेव्हिंग केली असते ती आपल्या उपयोगी नसती आली का? हा, उपयोगी आली असते ना, चांगली 4 चाकी गाडी घेतली असती आपण. मस्त खरे सगळं मान्य आहे आम्हाला, पण आता आमचं बापच तसं आहे तर आमचं डोकंच लागा आता नको. काय कोणी त्यो आता किती दिवस झाले लॉटरी फाडीत नुसतं लॉटरी फाडायची लॉटरी फाडी. मी करोडपती होईल. कोणाला लॉटरी लागले अहो ती तर जाऊ द्या, एवढं रद्दी साचली घरात एवढी. पण मी म्हणतो ते म्हाताऱ्याला नाद लागलाय कुठून काय ना हा कोणी ना. डोक्यात घातले काय न ते लॉटरी लागन म्हणून. हा, अरे ते सोड, आता गावात आहे ना ते म्हाताऱ्याच्या नावाने नाही ओळखीत आपल्याला. मग? ते म्हणते ते लॉटरीवाल्याची पोर आहेत, लॉटरीवाल्याची पोर आहेत. काय बाई अवघडच झालंय. तुम्ही हे ना. लॉटरीवाल्याचे सुना असता. मग मग हो. आता मला काय बोलायचं नाही हा. तुम्हाला काय बोलायचं नाही म्हणजे कोणालाच काय बोलायचं नाही आम्ही. म्हणजे आपले सगळं नाव, घराचं नाव सगळं मातीत मिळवलंय तर मग आता हाय, आता काय करणार आहे आता? हाकलून पण देता येत नाही ना, हाकलला लोक समजून सांगते ना ते लागत नसते. त्यांनी काही नाही खरं. किती लोक बरबाद झाले अशी. तुम्ही असं बोलता बोलता काहीतरी खरंच बोलून गेल्यावर नाही वाटत ना? काय? हाकलून दिल्यावर येडे हाकलून देत असते रे. मग काय करायचं म्हाताऱ्याचं? हा ना, अख्खं घर उद्ध्वस्त करायला बसलेत ते, अगं. नुसतं दारू पितात. हे अख्खं गाव आणि नातेवाईक आहे ना आमच्या तोंडात शेण घालते. दोघं लेकरं असून हा. कुशाल म्हाताऱ्याला हाकलून दिलंय. नाही, बापाने काय ठेवलंय शेण बरोबर. घालायचं तोंडात? बरोबर आहे. मग मात्र लागून भाऊजी तुम्हाला कसं तुम्ही लय पटतं? साधे भोळे, तुम्हाला काहीच कळत नाही. जरा ऐका आमचं, चांगलंच होईल. तुला काय सांगतो सकाळी मला हागून द्यायला. काय केलं? तुला माहिती मुळव्याचा किती त्रास आहे मला. काय केलं? मुळात धरला तू डायरेक्ट बाथरूम मध्ये घुसलं आणि तिथं पैसे मागत आहे. तुला माहिती आहे 1 तास लागतो मला बाथरूम जायला. झाली नाही माझ्या पोट अजून दुखत आहे. ते म्हाताऱ्यानं आता बिमाकलंय त्याला आहे ना, ते पैसे नाही भेटले त्याला, ते लॉटरी तिकीट काढले त्याला आहे ना, दारूचं व्यसन आणि ते लॉटरी तिकीटचं व्यसन ते काढल्याशिवाय त्याला चेनच पडत नाही. मी काय म्हणतो पैसे नाही भेटले आणि एका दिवशी ना आपलं मुंडकं धरायला बसलं सगळ्यांचं. अयो, मारून झोपेत आपलं. नाही बाई मी चालले माहेरी, मला नाही राहायचंय इथं. झालं तुझं हिचं. उठ हा. नुसतं माहेरी, तुला तेच तुझं पाहिजे काय नुसतं गं? माहेरी. तुझं काय या काय माहेर ठेवलंय काय ना त्यांच्याकडे? हिला बघा माझ्याशिवाय करमत नाही 1 सेकंद. मग तुम्ही नका सांगू. तरी दोन तास फोन चालू असतील, काय बोलतील काय नाही फोनवर, तरी तिला माहेरीच लागत आहे. म्हणजे मी माझ्या आई संग बोलू नको का आता? तुमच्या बापाचं ऐकून घेऊ का सगळं? अरे पण मग बास ना आता, मग आता काहीतरी करतो. मला सांगा, तुम्ही इथं भांडणं करणार आहेत का? काय ह्याच्यातून तोडगा काढायला काय आपण खरं हे नाही. झालोय? फार बैल करून ठेवला वहिनी तुला. तुला मी- चांगलं माहिती मी- माझी बायको एक शब्द बोलत नाही मला. हा का? माहिती ना. हा. पर ते तोंडावर तू आता ते रेषा दिसतात ना ते. ते नख चुकून लागत हा, रात्री. चुकून चुकून लागत, नका जाऊन लागेल. दे. परवा दिवशी ते पाठी वळवू म्हटला होता. हा. आणि मग कशाचा होता पाठीवरचा वळ? ते- मला आता तर नवरा कुत्रं बायको होतं, कुत्रं. म्हणल्यावर वळू म्हटणारच ना. माझा राम माझा लखना. झालं बाई सगळं सगळं हळू- बाई. शांत बस, एका जागेवर थांबा. तुम्ही शांत थांबा, असं नाही तर मग राम ना लखन सगळंच हुकन आमचं मग. थांबा जरा. रामाच्या हातात थार, लखनच्या हातात काय? चुनर, ती फॉर्च्युनर. हा. मला वाटलं देता का केळ बिळ माझ्या हातात आता. तेच येणार आहे आपल्यावर, तेच राहणार आहे. असं रोज पैसे दिले ना, माझ्या सुना महाराण्यासारख्या बसलेल्या असे बुंग 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 लागली का लॉटरी द्या बरं पैसे. बया, लागन लागन. बापू थांबा. माणसानं ह्या म्हाताऱ्याला ना? आशावादी असलं पाहिजे. एक दिवस आपण कोट्याधीश आशावादी आशा. आशावादी करायचं तर सगळं वाशावादी होऊन जाईल हा. आपला. एक काम कर, माहिती का? तू दोनशे तुम्ही नका, तुम्ही अहो. भिकारी, तुम्ही नाही. भिकारी? मग काय तुमच्याकडे बोल नका. थांबा. आता तुमच्या बापाचं लय झालंय हा. मी ना तुम्हाला तरी घराच्या बाहेर काढीन नाही तो. मी तरी जाईन. वहिनीला म्हणली. थांब ना जरा, थांब ना, तू नको माझ्या डोक्यात घालू. ओ बापू तुमचं म्हणणं काय सांगा बरं, म्हणणं काय तेवढं सांगा आम्हाला. 100ची हा. ही आणि लॉटरीसाठी 300ची लॉटरी. नाही नाही आमच्याकडे पैसे, आता कसं करणार जाऊन? 100ची ही आणि मग लॉटरी. बापू हो, बापू ऐका. सुधरा ना, नाही लागत होत असे लॉटरी बिटरी, ऐका, काही हो, नसतं. बापू. लय झालं बरं का बापू, आता लय झालं. सहन करतो तवर सहन करतो. आता डोक्यावरचं पाणी चाललंय बरं का आता. मग काय तर कवर सण करायचं आम्ही. खरंच बापू बरं का, आता लय झाले, लय अति झाले एकदम. आता सहन होत नाही आम्हाला, आता बस झालं आता. घरात कशी शांतता असायची. काय शांतता? बघ, व्यवहार कसे आहेत असे मस्त बापल्याकांचे प्रेमाने हो, प्रेमाने. तर मग ते त्याला असं नाही झालं तर वेगळं वळण काय? लागू होय, शकतं. हो. म्हणजे काय? हा? होय, मग हो, आमचे मुंडके बिंडके धरणार आहे का तुम्ही आता बापू? म्हणजे पैसाठी म्हणजे अयो धरा,
तुम्हाला कळणार काय आहे तर हे पैसे घ्या 500 इधर परत दारात येऊ नका आणि इकडे फिरकू नका. अजिबात नाही यायचं. अरे पैसे आल्यावर ह्या पोरींच्या गळ्यात असं मस्त सोन्याचं मग जेव्हा पैसे येते ना तेव्हा या नाही तर आम्हीच कुठेतरी निघून जाऊ मग जातो आता आम्ही. सांग. ए बाई तुम्हाला सुना कळणार, काही कळणार. बस झाला आता. बापू निघा बरं तुम्ही खरं आता. मी आता लाद घाली ना म्हाताऱ्याला ओय. काढ इथून. तसं नका करू वहिनी जा निघा. अहो किती ओव्हर करते ते. अरे पैसे आल्यावर काय मला 2-4 अजून पोरं येतात गावात आले. तुम्हाला जाणार आहे ना? अहो बाप्पा आले आम्हाला- पैसे मग द्या आम्हाला पण पण आता आम्हाला दारात येऊ नका. हा अजिबात नाही. तुला काय आणायचं काय नाही आणा काय नका आणू आम्हाला. तुला धन्य आधी लॉटरी लागून द्या आणि मग बघू काय आणायचं काय जावा बघू आम्ही. आणि यायचं नाही बरं का बाय, बापू. बाय, बाय, नाहीतर बाय. आम्ही जाऊ निघून. शिव 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 बाय बाय शिव. जावा. आलो नका येऊ. पैशाची गुन्हे फोन करतो हा मी ट्रॅक्टर घेऊन येतो पैसे भरायला. पैशाची घेऊन ये. कसले पैसे काय ते म्हातारं पारणा मला तो डोक्यातच गेला आता. अहो पार पैसे बधीर झाले ते पिऊ पिऊ. पैशाच्या नादाने एखाद्या पत्त्या उचलून आणायचं आणि म्हणायचं दारा पिऊ पिऊ तुमचे नाही पैसे. ते लॉटरीच्या नादाने येडं झालंय नुसतंच आणि पैसे जर येते आपण ना पैसे नाही कुठं. दिले तर आपला जीव घ्यायला कमी नाही करणार ते झालतं ना आता. नाही बाई तर- मी नाही इथं राहणार. मी चालले माहेरी. वहिनी तुम्ही जा माहेरी. तू नुसतं माहेरी माहेरीच कर. ह्याचं माहेर काढ बरं. घे बरं दादा आतमध्ये एकदा वहिनीला झोप मग तेव्हा कळन. बसा तुम्ही माय हात खोलून काढलं ना मग कळलं तुम्हाला. जाऊन दे जाऊ आपण माहेर. चला तुम्ही चला. काय आता आपण लकोपती काय तू लकोपती मी कोणते दिस तू एकटी लकोपती भारीतल्या गाडीत 4-6 चाकाची गाडी आणायची आणि मस्त फिरायचं काय मी पुढं तू माग अरे काट्यांना काय काही नाही देत म्हाताऱ्याला जीव लावित नाहीत पैसे देत नाहीत काय ऐक नाही डोक्यात तुला वाटत का नाही बापू श्रीमंत झाला पाहिजे कोटे दिस कसं काय नसतं खुश आपल्या खुश प्रेम करतो ना हे मी तुझ्यावर प्रेम करतो मग तू माझ्यावर करणार आहे की नाही अरे कोटे दिस बापू कोटे दिस लकोपती रे कोटे दिस तू ऐकल्या काय पण काय पण तू आहे ना आपण भेट नाही चल बापू कोटे दिस एक दिवस कोटे दिस बापू बापू कोण आहे की नाही घरात? कोणी काय झालं ते थोडा पैशाचा विषय होता. पैशाचा विषय. हा अरे बापूनी केले असेल यांच्याकडे उधारी पैसे मागायला आलेत आता पार दारात. उधारी केली का बाई झालं वाटुळच. किती पैसे दादा त्यांचे? अरे 1 कोट. हा एक 1 कोटी रुपये उधारी. अरे बाबो कुठून द्यायचे तुम्हाला कळत नाही का? त्यांच्याकडे एवढे पैसे असतील पार 1 कोट ऊस तर तुम्ही आता उधारी पार देता का? घर 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 बी इकून बी एवढे पैसे नाही देता यायचे माहिती का. मग काय तर अरे बाबा नो त्यांना लॉटरी लागली. हा काय चेष्टा करू राहिले कशाला राव तुम्ही. अरे नाही बाबा एवढे दिवस नाही लागले लॉटरी ना आता बरं लागणार आहे त्यांना आज लॉटरी लागली तुम्ही 1 कोटी रुपयाची. तपासली का? तपासली का? तुम्हाला पूर्ण कसं झालं त्यांच्या बापच नाव आले लॉटरीवरती सगळं तुम्हाला कसं काय माहित? लॉटरी नंबर वरती. तुम्हाला कसं काय माहित. अरे मी लॉटरी सेंटरचा मालक आहे. हा का आतापर्यंत माझ्या लॉटरी सेंटर मध्ये 25 ते 30 माणसांना लॉटरी लागली नाही का? आता बापूचा नंबर आता बापूला द्या बापूच नंबर आलाय तर. 1 कोटी रुपये हा द्या ना मग. द्या की नाही त्याला प्रोसेस आहे. अशी कसं काय बापू कुठे? बापू असते पण प्रोसेस काय असते नेमकं काय कागदपत्र लागतात का? हा त्यांचे डॉक्युमेंट्स लागतील सही लागेल मला. हा का? हा. सही लागेल का. मग बापू असते ना रोज बघा जावं लागेल बापू पण मला खरंच वाटत नव्हतं खरंच बापू- पण लागले लागले बापून काय बघ खरंय, हा. चिमटा काढू तुला? आता नाही नाही, चिमटा काढ. आता तुला तुला बरं, त्याचं कार- तिकीट मला- कुठे तिकीट तिकीट बापूच असतील बापूला विचार ना. बापूंकडेच असेल. बापूंकडे जावं लागेल. आता बापू असते नाही तर असते निघत कुठंतरी आसपास. हा काय झालं बघ ना. खुश? अरे अरे, खुशी सारखंच आहे आमच्या घरात आज काय आज झालं? दिवाळी आमच्या घरात. ए, तुला- खरं लय भारी आज. गावातून आला का हा बापू दिसले कुठे. झाडाखाली झोपले तिथं. हा का चल 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 ए, चल ना, सांग हा, आपण. चल, चल, चल लवकर चल. चला 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 परत कुठं प्यायला जाण्यासाठी चल. चल चल इथं ये.
बापू तिकीट वाटतं बघ बरं. अहो, हेच नंबर आहे का बघा बरं. बापू बापू. अहो, उठा. हाच नंबर आहे तिकीट नंबर. बापू अहो. बापू बापू गेले. अहो बापू अरे देवा. अहो, उठा ना तिकीट लागले लॉटरीचं तुम्हाला. हा ना तुम्ही एवढे दिवस प्रयत्न करत होते ना तो दिवस आज आलाय. उठा ना बापू. बापू स्वप्न पूर्ण झालं तुमचं. हा ना. बापू असं काय करताय अहो बापू उठा ना बापू. अहो असं कसं सोडून गेलं आम्हाला तुम्ही. अहो तुमचं स्वप्न पूर्ण झालंय. लॉटरीचं तिकीट लागलं तुम्हाला 1 कोटी रुपयाचं. उठा ना बापू. हो ना बापू आज तो दिवस आलाय. उठा ना तुम्ही. तिकडे बघा ना आमच्याकडे. अहो बापू तुम्ही मला फॉर्च्युनर घेणार होते ना बापू. ओ बापू अहो, उठा ना अहो तुमचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं ना बापू. बापू उठा. आपल्याला अहो. साथ घ्यायची होती ना. बापू तुम्हाला थार मध्ये मी फिरवणार होतो ना बापू. उठा ना बापू. काय करता आता त्या लॉटरीचं हे बापूनी ना बघा सर दारमूळ झालं नाही की अहो त्यांना लय सांगितलं होतं आम्ही पण मस्त जास्त म्हणायचे ड्रिंक तुम्हाला नका करू तुम्ही म्हणून. करोडपती बनी शेवटी मेले पुत्र. लॉटरी लागली हो, एवढी माणूस नाही अहो जगात नाही का? आमचा बापच नाही राहिला. काय करायचं त्या लॉटरीला. नको आम्हाला ती लॉटरी. बापू तुम्हाला करोडपती बनवेल. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. खरं बोललीस तू. उठा ना बापू. एक काम करा नका काळजी करू आपण आहे ना प्रोसेस करू आणि आपण हाय जी लॉटरी आली ना तुम्हाला देऊन टाकू नाही का. ते सगळं जाऊन द्या. आधी बापूंचं बघू आपण. ठीक आहे परत थोडी येणार होतं. बापू उठा रे एकदा तरी.